माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून मानग्रंथ जैमिनी अश्वमेघ कथासार भाग 16 अभिवाचन करत आहे. अध्याय 42 ते 45 बघूया. ताम्रध्वजाशी 2 हात. कृष्णार्जुनाने भीमसेनाला नंतर हस्तिनापुराला आपल्या आरंभलेल्या यज्ञाचे संरक्षणासाठी पाठवून ते शामकर्णाच्या मागोमाग चालले. अर्थातच त्याच्याबरोबर आता बभ्रुवाहन सुद्धा ससैन्य निघाला होता. मार्गामध्ये कृष्णार्जुनाची ताम्रध्वजाशी गाठ पडली. त्याचा पिता मयूरध्वज यानेही अश्वमेध यज्ञ आरंभलेला असून त्याने ताम्रध्वजाच्या देखरेखीखाली एक शामकर्ण वारू सोडला होता. त्या दोन्ही शामकर्णाची मार्गात समोरासमोर गाठ पडली तेव्हा त्यांनी परस्परास प्रथम हुंगून नंतर एकमेकास लाथा मारण्यास सुरुवात केली. ते पाहून ताम्रध्वजाने पांडवांचा शामकर्ण सैनिकाकडून धरविला व त्याच्या कपाळावरची सुवर्णपत्रिका वाचून आम्ही त्यांच्याबरोबर लढण्यास तयार आहोत असा पांडवास निरोप कळविला. शिवाय असेही त्याने सांगितले की माझ्या पित्याने आतापर्यंत 6 अश्वमेध केले व हा 7वा होय. पहिले 6 यज्ञ श्रीहरीशिवाय झाले, परंतु याला आता श्रीहरीची सांगता मिळाली हे चांगलेच झाले असे म्हणायचे. यावर त्याचा प्रधान नकुल असे म्हणाला, पार्थाचे सैन्य तर फारच थोडे आहे. त्यातील राजा बभ्रुवाहन हा तर आमचा मांडलिक राजा आहे. दरसाल 1000 रथ भरून मोत्यांचा कारभार आमच्याकडे तो आजपर्यंत पाठवितो. मग पांडवांना जिंकणे आम्हास कसे काय अशक्य आहे? यावर ताम्रध्वजाने उत्तर केले, कालच आम्हाला मुनी नारदाने असे सांगितले की पार्थाच्या सैन्यात अतिशय मोठमोठे रणधुरंधर महारथी आहे व प्रत्यक्ष श्रीकृष्ण अवतार पुरुषी त्यांचा पाठीराखा. ते पहा, कृष्ण पांचजन्य अर्जुन देवदत्त शंख वाजवून आपल्यासाठी युद्धाची निशाणी देत आहे. लगेच कपिलध्वज दिसू लागला तेव्हा ताम्रध्वजाने तातडीने बेरी नादाने पांडवासी युद्धारंभ झाल्याचे आपल्या सैन्यास कळविले. श्रीकृष्ण अर्जुनाला हळूच म्हणाला की पार्था, आता हे युद्ध प्रद्युम्न, ऋषकेतू, बभ्रुवाहन यांनाच करू दे. बाकीची अनुशाल्वदादी महारथी त्यांच्या मदतीत जाऊ देत, पण स्वतः आपण मात्र हे युद्ध करता कामा नये असे माझे मत. कारण ताम्रध्वज अत्यंत सत्यवचनी, क्रोधरहित, शांत स्वभावाचा, धर्मपरायण वृत्तीचा महाशूरही होय. कृष्णाने लगेच गृध्र व्यूह रचिला व अर्जुनासोबत रणातून निसटणार होता. इतक्यात ताम्रध्वज पार्थाला म्हणाला, पार्था, तुझा शामकर्ण अश्व मी धरीला आहे, पण माझा शामकर्ण अश्व मात्र अजून मोकळा आहे. त्याला धरण्याची तुझी छाती अजिबातच नाही. हे पा, रणभूमी सोडून जाण्याचा तुमचा विचार आता मला स्पष्टच दिसतो आहे, तर तू आता काही तसे करू नकोस. माझ्या पुढे युद्धाला उभे राहण्याची शक्ती तुमच्यामध्ये नाही, म्हणून कृष्णार्जुन रणातून पळाले असे मी तुमची या जगात दुष्कीर्ती नक्कीच करेन. एवढेच बोलूनच तो अजिबात थांबला नाही, तर त्याने लगेच पांडवाच्या सर्व महारथ्यावर एकदम शरदृष्टी केली. तेव्हा अनिरुद्धाने त्यांचे लक्ष लागोलग आपल्याकडे वेधून घेतले. एका घटनेतच त्याच्या 30 अक्षिणी सैन्यापैकी 3 अक्षिणी सैन्य गारद केले व खुद्द ताम्रध्वजासच विरत केले. ते सहन न होऊन ताम्रध्वजानेही अनिरुद्धास विरट केले. ताबडतोब त्याच्यावर एक शक्ती फेकून तेथेच त्याला बेशुद्ध पाडले. ते पाहून त्याचा पिता कृष्णपुत्र प्रद्युम्न याने ताम्रध्वजावर चाल केली, पण ताम्राने त्यालाही एका शक्तीने मूर्छित केले. नंतर तो ऋषिकेतूकडे वळला. एकदाच नव्हे तर मोजून 300 वेळा त्याने त्याचे रथ मोडून पाहिले. एवढेच नव्हे तर ताम्रध्वजाने त्यांच्यावर काळनळाचा शर फेकला. तो पोकळ नळीचा असल्याने त्यातून अनेक अग्नी अस्त्रे बाहेर आली. ती फुटताच त्यातून भाले धूर निघू लागला. परंतु ऋषिकेतूने स्वतः एक शर टाकून त्या शराचे तुकडे केल्याने फक्त धूरच तेवढा त्यांच्या अंगावर आला. त्या धुराने त्याला मूर्छा आली. युद्धानंतर अनुशाल्व, यवनाक्ष, सात्यकी, कृतवर्मा, नीलध्वज इत्यादी वीरांची त्याने तशीच गत केली. आता तो कृष्ण अर्जुनास शोधू लागला, पण मध्येच बभ्रूने त्यांचा रथ
अश्व सारथी यांचे छेदन केले. तेव्हा ताम्रध्वज म्हणाला, तू प्रतिवर्षी करभार देणारा आमचा मांडलिक राजा आहेस, म्हणून तू यमसदनात जाऊन करभारापासून कायमचाच मुक्त हो. पण बब्रूने अत्यंत त्वरेने चपळतीने त्याच्या छातीवर एक गदा फेकून ताबोटोब त्याला मूर्छित केले. ताम्रध्वज लगेच शुद्धीवर आला. त्याने वरुणाकडून मिळवलेला एक बाण बब्रूवर सोडला, त्याला घायाळ करून मूर्छा आणली. हे पाहून सर्व वीर रणांगणातून पळून जाऊ लागले. तेव्हा अर्जुनाने त्यांच्या समोर धीराचे भाषण करून सैन्याला स्थिरता आणली आणि स्वतः पुढे झाला. पुढे ताम्रध्वज आणि अर्जुन यांचे घनघोर युद्ध सुरू झाले. पार्थाने 9 बाण त्याच्यावर टाकून त्याला त्याच्या रथामधून धरणीवर पाडिला. ताम्राने लगेच दुसऱ्या रथात बसून अर्जुनावर शरवृष्टी केली, पण अर्जुनाने आपल्या शिलीमुख बाणाने त्याचा तो रथही छेदून टाकला व त्याच्या सारथ्यालाही उडवून पाडले. त्यावेळी त्याने आपला देवदत्त शंख विजयाने फुंकिला. तथापि त्याच्या त्या देवदत्त शंखाच्या निनादाला यत्किंचित न घाबरता ताम्राने अर्जुनाचे 10,000 सैन्य मारले. त्या दिवशी तर अर्जुनाचा द्वेष अवर्णनीय असाच होता. त्याने ताम्राचे 5 औक्षिणी सैन्य कापून काढले. अशा प्रकारे एकूण सतत 7 दिवस महातुंबळ असे युद्ध त्या दोघात झाले. 8व्या दिवशी ताम्राने पार्थाचा रथ उचलून त्यासह गगनात पक्षासारखे उड्डाण केले. तेथून तो रथ खाली फेकणार इतक्यात कृष्णाने अत्यंत वेगाने खाली कोसळणाऱ्या रथाची गती अत्यंत मंद करण्यासाठी खालून वर एक वातचक्र टाकले. कृष्णाचे हे अर्जुनाबाबतचे लाघव पाहून ताम्रध्वज त्यास म्हणाला, कृष्णा, कशाला हे लाघव केलेस? तुझी शक्ती मी पूर्णपणाने ओळखून आहे. काळ यवनाच्या भीतीने पळालास तेव्हा तुला मुचकुंदाने वाचविले, पण आता माझ्यापुढे तू कोणामागे दडशील रे? असे तो बोलत आहे. तो कृष्णाने त्यावर अत्यंत तत्परतेने एक गदा फेकून दिली. त्यामुळे ताम्र थोडा वेळ बेशुद्ध झाला खरा, पण शुद्धीवर येताच त्याने ताबडतोब पुन्हा शरवृष्टी सुरू केली. त्यावेळी नरनारायण त्याच्याशी दोघं बाजूने लढू लागले, पण तो धीरवान योद्धा ताम्र त्यांना अकळू शकला नाही. ताम्राने अर्जुनाच्या रथाचे छत्र पाडले. अर्जुनाने सुद्धा त्यांच्याही रथाचे राई राई एवढे तुकडे पाडले. तरी सुद्धा ताम्रध्वज एखाद्या पक्षाप्रमाणे अर्जुनावर उडून आला. कृष्णाने मध्ये पडून ताम्रास लाथ मारून अर्जुनास त्याच्यापासून वाचवले. नंतर ताम्र हत्तीवर बसला. तो हत्ती पार्थाने ठार केला. नंतर ताम्र व श्रीकृष्ण यांचे दारुण युद्ध झाले. त्यावेळी श्रीहरीने आपले देवरूप ताम्रास दाखविले. ते पाहून ताम्रास मनामधून परमसंतोष झाला. पण अर्जुनाला कृष्णाला पकडून आपल्या नगरीमध्ये नेल्याशिवाय आपले वडील आपणास अजिबात दर्शन देणार नाहीत असे समजून तो म्हणाला, देवा देवा देवा, तू पार्थाचा ऋषी असल्याने वारंवार त्याला वाचवतो आहेस, पण हे भांडवल सरल्यावर तू काय करणार? असे म्हणून एक चक्र उचलून तो कृष्णावर धावून गेला. परत कृष्णाने लगेच एक लाथ मारून ते उडवले. त्याच वेळेस तिकडून अर्जुनाने 100 बाणांनी त्यास अतिशय जर्जर केले. त्या ताम्रध्वजाने दोघांसही हातात धरून आकाशात उड्डाण केले. कृष्णाने तेथेही त्याला लाथ दिल्यावर ते तिघेही खाली येऊन मूर्छित पडले. त्यात ताम्रध्वज थोडा बेसावध झाला. त्याने मग दोन्ही शामकर्ण आपल्या हातात घेऊन आपले रत्नपूर गाठले. नगरात त्याचा पिता दीक्षा घेऊन यज्ञ मंडपात जप करीत बसला होता. पुत्रांचा 2 शामकर्ण त्याला दिसतात. आश्चर्याने तो म्हणाला, अरे रे, 1 वर्षाच्या आतच हा कसा काय परत आला? तुझ्या हाताचे 2 शामकर्ण कसे? त्यानंतर ताम्राने त्याला समग्र वृत्तांत कथन केला. तो ऐकून मयूरध्वजाला फार वाईट वाटले. भगवान कृष्णास आपल्या नगरात आदराने न आणल्याबद्दल मयूरध्वजाने आपल्या पुत्रास दोष दिला. स्वतःच त्याचे स्वागत करून नगरात आदराने घेऊन येण्यासाठी जाण्याचा विचार केला. तिकडे पार्थ कृष्ण दोघेही शुद्धीवर आल्यावर मयूरध्वजाचे सत्व पाहण्यास दोघेही ब्राह्मण वेश घेऊन रत्नपुरी गेले. तेथे एका तरुण पुरुषासमोर एक तरुण स्त्री कृष्ण स्वरूपाचे वर्णन करून सांगत होती. ते ऐकून रत्नपूर कसे कृष्णमय झाले ते ह्या देवभक्तांना दृष्टीस पडले. राजा मयूरध्वजाची केलेली सत्व परीक्षा अध्याय 46 व 47 मध्ये आपण बघूया. मयूरध्वज राजा
रत्नपुरात यज्ञस्थानी बसला होता. दोन्ही अश्व त्याच्या अंगणात उभे होते. त्यावेळी ब्राह्मण, शिष्य, चारुपाणी, कृष्णार्जुन तेथे त्याच्या समोर गेले. मग तो ब्राह्मण राजास आशीर्वाद देऊन म्हणाला, राजा, तुझी यज्ञ कीर्ती ऐकून इथपर्यंत आलो आणि मनामधून फार कष्ट पावलो. राजा म्हणाला, तुमच्या दर्शनाने आता मी पावन झालो. पण नमस्काराच्या अगोदरच ब्राह्मण जर आशीर्वाद देऊ लागले तर त्यांचे ते उलट शाप होतात, असे धर्मशास्त्रात म्हटले आहे. ब्राह्मण म्हणाला की ते म्हणणे खरे, पण आपल्या मनात काही आशा ठेवून जर ब्राह्मणांनी प्रथमच आशीर्वाद दिला तर मात्र तो कधीही शाप होत नाही. त्याचे हे बोलणे ऐकून आपली इच्छा तरी काय, मी ती ताबडतोब पुरी करतो, असे राजाने विचारले. यावर ब्राह्मण काय म्हणाला, राजा, तर ऐक मग. मी मूळचा हस्तिनापुराचा, परंतु सध्या मात्र मी कृष्णाच्या द्वारकेत राहतो. तिकडे धर्मराजाने हस्तिनापुरी अश्वमेध सुरू केल्याचे कळल्यावरून पुत्रासह कृष्णाबरोबर निघालो. पण मार्गातच विलंब झाल्यामुळे माझी मनातली आशा विफल झाली. मग मला तुझ्या यागाची बातमी कळली, म्हणून मी इकडे आलो. तुझ्या राज्यात कुणी कृष्णवर्मा नावाचा एक ब्राह्मण, त्याला एक रूपवर मुलगी असे समजल्यामुळे यागात काही धनप्राप्ती करून त्या कन्येची मागणी घालावी व स्त्रीसह पुत्रास घेऊन द्वारकेला परत जावे अशी योजना करून आलो. पण रस्त्याने येत असताना एका सिंहाने माझ्या ह्या पुत्रावर झडप घातली. मी अगदी दीनपणे त्याला विनवून म्हटले, वनराजा, माझ्या मुलाच्या ऐवजी मला तू खा. पण सिंह तेव्हा म्हणाला, तू वृद्ध, तुझे शरीर फार रूढ, त्याचा मला काय उपयोग? तुझा दष्टपुष्ट पुत्र खाऊनच माझी क्षुधा शमेल. ते ऐकून मी म्हटले, तर मग माझ्या मुलाला त्याच्या वंशवृद्धीकरिता पुत्रोत्पत्ती तरी करून दे, तर नंतर हवे तर त्याला मला त्याच्या पत्नीलाही खा. सिंह म्हणाला, भुकेपेक्षा जास्त अनावश्यक हत्या करणे हे मोठे पाप. शिवाय मला आत्ताच क्षुधा लागली. तुझ्या मुलाला प्रजोत्पत्ती करू देण्यापर्यंत थांबलो तर मी क्षुधेने मरूनही जाईल. तथापि त्यातही तोड आहे. मयूरध्वज राजा अगदी तुझ्या मुलासारखाच दष्टपुष्ट आहे. त्याचे शरीर जर तू मला आणून दिलेस तर मी तुझ्या पुत्राला जिवंत सोडीन. तरी तू पूर्वीच्या राजाप्रमाणे आत्मयज्ञ करून महापुण्य मिळव. ब्राह्मणाचे हे वचन ऐकून राजा म्हणाला, जरूर या योगे माझा ध्येय योग्य कामी पडेल असेच मला वाटते. मग मयूरध्वजाने आपल्या पुत्रास सिंहासनावर बसवून स्वतः गंगाजळाने स्नान केले. शाळीग्राम तुळशीपत्र जवळ ठेवून तो प्रसन्न चित्ताने आपल्या प्रजाजनास म्हणाला, ह्या ब्राह्मणाला आपल्यापैकी कोणीही दोष देता कामा नये. मी हे माझे शरीर अत्यानंदाने त्याच्या हितार्थ देत आहे. हे शरीर म्हणजे खरे तर कृमी कीटकांचे आगर, पण त्याचा सदुपयोग करावा त्याचे म्हणणे काही लोकांना अर्थातच अमान्य होते. तसे त्यांनी बोलून सुद्धा दाखवले. पण हा अतिथी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक आहे, असे सांगून राजाने त्यांना समजावले व आपल्या हाताने एक करवत आपल्या शिरावर ठेवले. त्यावेळी त्याची राणी शुद्धमती ही पुढे होऊन आपल्या पतीला म्हणाली, पत्नी म्हणजे पतीचे अर्धांग असते. ब्राह्मणाने अर्धांग सांगितले तेव्हा तुम्ही तुमचे शरीर कापून त्याचा अर्धा जीव मांसाचा भाग त्या सिंहाला देण्यापेक्षा मला सजीवच सिंहाला द्या, म्हणजे त्याची क्षुधा शमेल. मलाही या जगी वैधव्य पंकात पडण्याचे पाप भोगावे न लागता पतिव्रता धर्म सांभाळण्याचे पुण्य मला लागेल. हे ऐकून ब्राह्मण घाबरून म्हणाला, राजा, स्त्रीचे डावे अंग सिंहाला नको आहे, तुझे उजव्या अंगच मला दे, त्यानेच माझा पुत्र त्याच्यापासून सुटेल. बरे, जर तू त्याला तुझी स्त्री दिलीस तर तू स्वतः भ्यालास असेच लोक म्हणतील. हे त्याचे भाषण सांगण्यापूर्वीच ताम्रध्वज पुढे येऊन म्हणाला, मुलाने 3 ऋतूतून 3 ऋणातून आपल्या पित्याला सोडवावे असे शास्त्रवचन आहे. सबब माझाच देह त्या सिंहाला देऊन पित्याला कर्तव्याच्या कात्रीतून मुक्त करावे. पूर्वी भीष्म व रामचंद्र यांनी स्वतःचा त्याग करून आपल्या वडिलांना असेच संतोषले नाही का? ब्राह्मणरूपी कृष्णाला आता हा नवीनच पेच पडला. पण त्याने लगेच स्फूर्तीने म्हटले, राजपुत्रा, धन्य धन्य तुझी योग्यता. खरोखरच रामचंद्र भीष्म यांच्या इतके आहे, पण मी तरी काय सांगू करू. तो सिंह तर भारी हट्टी. त्याने मला स्पष्टच सांगितले की पुत्र पत्नी यांनी मिळूनच मयूरध्वजाचे शरीर कापले पाहिजे
आणि त्यातील उजवे अंग मला दिले पाहिजे. मग राजाने आपल्या हातातील करवत स्त्रीपुत्रांना देऊन, चला कापा आता लवकर मला, असे म्हटले. तेव्हा सारी प्रजा ढसा 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 रडू लागली. हे पाहून ब्राह्मण अतिशय कोपला. शिष्यास म्हणाला, चल चालू लाग, अशा आकांताचे दान कोण कधी घेईल. तेव्हा राजाने सर्वांना स्वस्थ बसवले. तो म्हणाला, लोक हो, हा ब्राह्मण सामान्य मनुष्य नाही रे. हा प्रत्यक्ष कृष्ण परमात्मा असून त्याच्याबरोबर असलेला शिष्य हा त्याचा थोर भक्त पार्थ. प्रिय उठ, हे करवत आणि माझे शरीर कापू लाग. मयूरध्वज राजाचे बोलणे ऐकून मग दोघे मस्तक कापू लागले. पण ब्राह्मण म्हणाला, से हे मौन दानही मला नको. मग त्या माय लेकरांनी श्रीकृष्ण स्तुतीची गीते गाण्यास आरंभ केला. त्यांनी राजाचे मस्तक कंठापर्यंत करवतने, तसेच राजाच्या डाव्या डोळ्यातून अश्रुपात झाला. ते पाहून ब्राह्मण म्हणाला, अरे राजा, दुःखाने स्वतः तूच रडलास. या योगी आता तू अमंगल झालास. लोभ प्रवृत्ती उमटली. मरू दे माझा पुत्र, लोक मला फक्त निपुत्रिक म्हणतील ना. असे कठोर वचन बोलून तो ब्राह्मण आपल्या शिष्यासह तेथून चालता झाला. येथे जनमेजय म्हणाला, उणे अशा भव्य उदांत भावना असलेल्या प्राचीन कथांचे श्रवण करीत असताना मी अद्भुत बद्दल साशंक होतो, याची मला क्षमा असावी. पण वरतून कंठापर्यंत करवतीने कापत असताही मयूरध्वजाला मेला नाही, हे महान आश्चर्य नव्हे का. जैमिनीने उत्तर दिले, राजा, हे जे घडले यात असत्य असे काहीच नाही. मस्तकाच्या कोणत्याही भागाचे छेदन करून त्यात आपणास सुधारणा करता येते. शरीरातील प्राणकला फक्त हृदयात असते. तिला जोपर्यंत धक्का बसला नाही तोपर्यंत शरीराचा कोणताही भाग कापला तरी माणूस जिवंत राहू शकतो. फक्त कापलेल्या भागाची शक्ती काही कालानंतर हळूहळू नष्ट होऊ लागते. तरी ती सुद्धा आपणास रसायनशास्त्राने व योगशास्त्राने पहिल्यासारखीच परत आणता येते. योगशास्त्राने सुद्धा एका माणसास दुसऱ्या माणसाला आपली शक्ती देता येते. पूर्वीपेक्षा अलीकडे योगाभ्यास कमी होत चालला आहे, कारण संयम सुद्धा कमी होत आहे. रामायण कालापेक्षा महाभारत काली कामोद्भव जास्त झाला व आता कलीच्या युगाच्या आरंभी तो जास्त होत आहे. कलियुगात मेंदूच्या शक्तीला जास्त प्राधान्य मिळून जीवनशक्तीचे असलेले समप्रमाण बिघडेल. त्याचा विपरीत परिणाम शरीरावर होऊन ते योग अभ्यासास व इतर साथी श्रमाची कामे करण्यास असमर्थ होत जातील. शरीरात मेंदूही येतो म्हणून साध्या सृष्टीच्या शक्तीतही मानवाचा अद्भुतता वाटून ती एकतर श्रद्धाळू नाही तर व्यर्थ शंकाखोर तरी होतील. पण युगांतरीही असे फरक का व्हावे, असे राजा जनमेजयाने मुनी जैमिनीस विचारले. त्याला जैमिनीने उत्तर दिले की त्याला जे कारण आहे ते असे की मनुष्यच आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करतो आहे. स्वातंत्र्याचा दुरुपयोग माणसे का बरे करू लागतात, त्याला कारण म्हणजे मनुष्याला परमेश्वराने बुद्धी स्वातंत्र्य, आत्मस्वातंत्र्य दिले आहे. म्हणूनच सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती, लय या त्रयीकरिता हजारो वर्षात माणसाने तशा प्रकारे वागावे असे जास्त उपयोगी पडते. पराक्रमामागे शक्ती, शक्तीच्या मागे भोग आणि भोगाचे मागे आलस्य, आलस्याच्या मागे मरण, मरणानंतर पुन्हा जनन हे हवेच. वैचित्र्यात मौज आहे. मानवाची जी मौज तिचा लाखो पटीने मोठी व विविध अशी ईश्वराची कल्पित लीला असते. ईश्वर काही भोळा मोठा वेगळा नसतो. मोठा विविध अनुभवांचा देव तोच माणूस ईश्वर, लहान मित्र प्रकाराचा अनुभवाचा देव तोच माणूस. सृष्टीमधील मानवते तर प्राण्यात तरी तोच प्रकार असल्याचे आपणास दिसून येते. असो, आता पुढील कथा तर ऐक. तिकडे राणीने ब्राह्मण त्याचा शिष्य निघून गेल्याचे कारण राजास कळविताच त्याने लिहिण्याचे साहित्य मागवून लिहिले की माझे उजवे अंग जसे सार्थकी लागले तसे हे वामांग लागले नाही, म्हणून मला वाईट वाटून ते रडले. असे धावत जाऊन ब्राह्मणास कळवा, त्याला परत बोलावून आणा. त्याप्रमाणे करताच श्रीकृष्णाने अर्जुनाने आपली खरी स्वरूपे प्रगट केली. श्रीकृष्णाने मयूरध्वजाच्या अंगावरून हात फिरविताच तो राजा पूर्वीपेक्षाही अतिशयच सुंदर दिसावयास लागला. मग मयूरध्वजाने सर्व पांडववीरांना ससैन्य रत्नपुरात आणून आपला यागधर्म राजाच्या अश्वमेध यागात सामील केला. आपण पुत्रांचा धर्माच्या सैन्यात दाखल झाला. जनमेजयाने पुन्हा विचारले की जैमिनी,
भरत वर्ष खूप मोठे, हे खरे. त्यात अनेक सम्राट एकाच वेळी राहू शकतात, पण त्यापुढे महायुद्धे होऊन खूप प्राणहानी, वित्ताचा भयंकर नाश होतो. त्यापेक्षा ह्या सगळ्या भरत वर्षाचा जर एकच सम्राट असला तर मग नाही का चालणार? जैमिनी म्हणाल, अरे तुझी इच्छा खरोखर अगदी रास्त, पण आपणहून सगळे शांतपणे एक सम्राट निवडतील कसे? महायुद्धाशिवाय ते शक्यच नसते. शांततेने झाल्यास नकोही असते, कारण सोन्याचे पत्रे एकजीव होण्याला त्यांना लोखंडी हातोड्याने काही वेळ ठोकावे लागते. शिवाय भरत वर्षे एवढीच काही आपली भूमी नव्हे, पृथ्वी नवखंड आहे. एक राष्ट्र समजल्यास पृथ्वीचा सम्राट होण्याकरताच ही महायुद्धे होतात. या ठिकाणी हा भाग आपण संपवूया. पुढील भागात पुढील कथा बघूया. हरे राम 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 हरे हरे. श्रवण केले तर प्रतिक्रियेत हरे राम हरे कृष्ण लिहा.